नमस्कार, NB मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी नितीन भाले. लातूर शहर महानगरपालिका तसेच महाराष्ट्रभरामध्ये जे होऊ घातलेल्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये रणधुमाळी पाहायला मिळत आहे. आणि रणधुमाळीच्या नंतर आपण बघत आहोत की हा व्यक्ती तिकडे, तो व्यक्ती इकडे, इकडून कोलांट्या उड्या, तिकडून कोलांट्या उड्या. नेमकं पक्षांतरामध्ये चाललंय तरी काय? आणि सर्वच बहुगुल गोष्टी घेता पाहता युती झालेली आहे. तर लातूर शहराचा नेमका विकास कसा होणार, कोणता होणार, कोणत्या दृष्टिकोनाने होणार? कारण की लातूर शहराचे लोक, काही राजकीय नेते स्वतःला असं समजून पाहत आहेत की मराठवाड्याचा विकास ते करतील, मराठवाड्याचा ते विकास करतील, महाराष्ट्राचं नेतृत्व करतील, भावी मुख्यमंत्री असं सुद्धा काही लोकांनी बॅनर लावलेला आहे. तर त्याच अनुषंगानं मराठवाडा महाविकास आघाडीच्या वतीनं ज्यांनी मराठवाड्याचा अभ्यास केला आहे आजपर्यंत, आपण त्यांच्याशीच जाणून घेणार आहोत की मराठवाडा महासचिव म्हणून त्यांनी जे काम केलं आहे आणि त्यांना जो काही अनुभव आला आहे त्या अनुषंगाने अनुभवामध्ये नेमकं ह्यांची कुवत आहे का की हे महाराष्ट्राचं नेतृत्व करतील. संतोष भाऊ नमस्कार, सर्वप्रथम स्वागत आहे आपलं. मला एक सांगा की आज सध्या लातूर आणि मुंबई हे जर दृष्टिकोन दोन्ही पाहता ह्यांचा जो अभ्यास आहे हे कधी वाटेल का भविष्यामध्ये महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व निभवतील? नाही, कसं आहे, आपण आता नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुका आत्ता सध्या परवा झाल्या. त्याच्यामध्ये महाराष्ट्र मराठवाडा तर फार लांबची बाब आहे. इवन त्यांचे जे सख्खे बंधू आहेत माननीय धीरज देशमुख साहेब, ते तिथं लातूर ग्रामीणमध्ये आमदार राहिलेले आहेत. म्हणजे त्यांचा पराभव तर झालाच झाला, परंतु एक ओबीसी युवक अकंगिरे नावाचा, तर त्याच्यासमोर सुद्धा ते टिकू शकले नाहीत. म्हणजे त्याने तिथली नगरपंचायत निवडून आणली आणि यांना स्वतःला तिथली नगरपंचायत सुद्धा निवडून आणता आलं नाही. म्हणजे स्वतःच्या भावाची नगरपंचायत सुद्धा ज्यांना निवडून आणू शकत नाहीत, किंवा मग बाजूचा मतदारसंघ औसा असेल, निलंगा असेल, उदगीर असेल, म्हणजे या जिल्ह्यामध्ये सुद्धा जे झिरो आहेत, तर ते मराठवाड्याचं नेतृत्व काय करणार किंवा महाराष्ट्राचं नेतृत्व काय करणार? म्हणजे ज्यांच्या मानसिकतेमध्ये फक्त अहंभाव आहे किंवा मीपणा आहे. म्हणजे काँग्रेसमध्ये तसं बघितलं जातं त्यांच्याकडे मतं जी आहेत तर ती राहिलीत असं मला वाटत नाही. त्याचं रिझन असं आहे की ही सगळे उद्योगपती आहेत. म्हणजे 5 वर्ष आपले आपले व्यवसाय बघायचे, बाहेर देशामध्ये व्यवसाय करायचे, मोठमोठ्या कंपन्यामध्ये इन्व्हेस्ट करायची. चांगली गोष्ट आहे ना, व्यवसाय करणं काही वाईट गोष्ट नाही. परंतु आमदार हा शहराचा सेवक असतो. तुम्ही पदं घेतले, तुम्ही प्रतोद आहात, तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्ही मुख्य पद घेतलंय. मग तुमचं लाईट मीटरचं जे आंदोलन आहे, तर लाईट बिल हे तुमच्या जी लोकांची कमाई आहे तर त्या कमाईप्रमाणे त्यांना भरता यावं. म्हणजे अगोदर प्रायव्हेटायझेशन इंग्रजांच्या काळात होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ऊर्जा मंत्री ज्यावेळेस झाले तर त्यांनी ती प्रायव्हेटायझेशन संपवून म्हणजे शासनाच्या वतीनं माफक दरामध्ये आणि चांगल्या पद्धतीची वीज ही जनतेला मिळावी असं त्यावेळेस बाबासाहेबांनी करून ठेवलं. परंतु या लोकांनी परत मग काँग्रेसचे अमित देशमुख असतील किंवा भाजपचे लोक असतील, या लोकांनी परत ती खाजगीकरणाला अदानी अंबानी यांच्या घशात घालण्याच्या हिशोबाने त्या मार्गावर ही लोक निघालेत. त्यांच्या घरावर सुद्धा मोर्चा आम्ही घेऊन गेला होता, त्याला तुम्ही साक्षीदार आहेत स्वतः. हो, अगदी बरोबर आहे. म्हणजे त्यांच्याच अमित देशमुखांच्याच नाही, जेवढे आमदार आहेत, मग भाजपचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, जे इथं जे जबाबदार लोक आहेत त्यांच्या घरावर सुद्धा आम्ही मोर्चे घेऊन गेलो होतो. दंगशीदा दडंग चल मसनाड. म्हणजे हे जिवंत आहेत का? लोकांचे प्रतिनिधी म्हणून यांना विधानसभेमध्ये आम्ही पाठवलंय का? तर लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी. परंतु हे लोकांचे प्रश्न तर मांडणं सोडा, विधानसभेमध्ये यांची हाजरी सुद्धा म्हणजे असं व्यवस्थित नसते, तुरळक किंवा तुटकट. म्हणजे बाकीच्या लोकांमध्ये पण नाही आणि लोकांचे प्रश्न मांडाय पण नाही. म्हणजे लोकांचे प्रतिनिधी होऊ शकतात का? मग परंतु आता त्यांनी तो विषय उचलला फक्त विधानसभेमध्ये की लाईट मीटर, स्मार्ट मीटर जर बसवले तर त्या लोकांचा रोजगार जाईल. परंतु सगळ्यात अगोदर लाईट मीटर जर कुठं बसले असते, लातूर शहरामध्ये बसले. पण हा प्रयोग लातूर शहरातच का? आणि असं समजतंय की त्या कंपनीचा आणि ह्यांचा पण काही हेवा देवा होता. नाही, हेवा देवा म्हणताना येणार नाही, पण ह्यांच्याकडे अगोदर, त्याच्या अगोदर पण आम्ही हाकलून दिलं होतं. त्याच्या अगोदर पण आम्ही हाकलून दिलं वंचितच्या वतीने. बरोबर. परंतु आता आणखीन ह्यांनी बोलले आणि परत आणखीन मीटर तिथं फक्त दिखाव्यापुरतं बोलले. आणि मीटर सगळ्यात अगोदर लागले. म्हणजे ह्यांचा हेवा देवा म्हणता येणार, ह्यांचं सगळ्या कंपन्यांसोबत चांगलं सख्य आहे असं म्हणता येईल, सख्य आहे असं म्हणता येईल, किंवा घनिष्ठ. शरद पवार असतील, अदानी सोबत आता त्यांचं पण मोठ्या प्रमाणामध्ये अदानीला घरामध्ये बोलून, रोहित पवार जी स्वतः विरोधी पक्ष असं दाखवतात, परत एकदा त्यांनी ड्रायव्हिंग केली. मीडिया असं दाखवत सारथ्य केलं, म्हणजे तो ड्रायव्हर झाला अदानीचा.
म्हणजे सारथ्य नाही, शुद्ध भाषेमध्ये ड्रायव्हर झाला. ड्रायव्हर झाला तो. म्हणजे हे उद्योगपत्यांच्या भ्रष्टाचारी लोक जे आहेत हे सगळे, तर हे उद्योगपत्यांचे भावले आहेत. आणि उद्योगपत्यांच्या हातामध्ये ज्यावेळेस सत्ता जाते ना, किंवा हे लोक स्वतः उद्योगपती होतात, तर त्यावेळेस लोक भिकेच्या नादाला लागतात. म्हणजे लोकांवर परिस्थिती अशी येते की आज लोकांना, बरेच लोक असे आहेत महाराष्ट्रामध्ये, लातूरमध्ये, की त्यांना एक टायमाचं जेवण मिळणं मुश्किल आहे. बरोबर. मग पाण्याचा विषय असेल, विलासरावजी मुख्यमंत्री असताना पाणी उजनीचं पाणी म्हणून भरपूर निवडणुका होऊन गेल्या, हो, हो, हो. बरोबर आहे, परंतु पाणी काय आलं नाही. लातूरकरांना अपेक्षा आणखी नाही. लातूरकरांना बरं ठीक आहे, पाणी जरी गाजर दाखवत असले तर पाणी आणून साठवणार आहेत कुठं, हा. त्याचं पण उत्तर तुम्ही विचारा त्यांना. माझा प्रश्न आहे त्यांना मुद्दा तू आहे की साठवण्याचं तुम्ही काय व्यवस्था केली आहे. एक त्याचा विसर्ग आला तर तुम्ही कुठं साठवणार आहेत. आणि तेवढी क्षमता नाही आपल्याकडे. क्षमता आहे का तुमच्याकडं. नाही. लोकांना कुठपर्यंत वेड्यात काढणार. असं वेड्यात काढणार नेतृत्व हे मराठवाड्याचं, महाराष्ट्राचं होऊ शकत नाही. नाही, म्हणजे आपल्याला एकूण असंच म्हणायचं आहे की ओ महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, तुम्ही अगोदर महाराष्ट्राचा नंतर विचार करा, पण स्वतःचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी अगोदर सांभाळा. कारण की सगळ्यात जास्त लातूर शहरामधनंच गलांटी लागलेली आहे, भरती चालू आहे आणि पक्षांतर होत आहे. मग याबद्दल आपल्याला काय वाटतंय? नवरदेवच मांडवत नाही तर कलोरे कशाला टिकतील. खरी गोष्ट आहे. नवरदेव परदेशात, हा, हा. मुंबईमध्ये, हा, हा, हा. आणि मग इथले जे ओबीसी असतील हा, तर त्यांच्यावर एक प्रकारे घाला घालण्याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून, हा, हा, किंवा यांचे जी प्रस्थापित कार्यकर्ते आहेत हा, हा, त्यांच्या माध्यमातून हा, हा, हा. झाल्यामुळं ती कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये दुसऱ्या पक्षात जाऊ इच्छितात. खरी गोष्ट. म्हणजे आपल्याला इथं आता हे जरांगेच्या मार्गदर्शनाखाली आहे, आणि हेनी ते जरांगेच्या मार्गदर्शन, हेनी जरांगेच्या, म्हणजे एकमेकाच्या ह्याच्यामध्ये ही जी प्रस्थापित लोक आहेत, म्हणजे घोंगडा अडकले दोन्हीकडे, पण दाखवायचं कुणाला आणि सांगायचं कशा. प्रस्थापित आता ओबीसीचा काटा काढतायत असं म्हणायला हरकत नाही. सरळ सरळ. परंतु एकूण पाहता गेलं तर लातूर शहरच नव्हे तर संबंध महाराष्ट्रभरामध्ये कुठं असं वाटतंय का की हे पक्षांतर होत आहे आणि याच्यामुळं खरंच सर्वसामान्य नागरिकांना धोका होऊ इच्छितो किंवा धोका होईल? नाही, 100% ह्याच्यामध्ये काय झालंय की ह्या लोकांचं भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार हाच धर्म झाला आहे. ओके. त्याच्यामुळे नागरिकांना धोका असणारच आहे. बघा तुम्ही अजित पवार असतील, हो. शरद पवार असतील, हो, फडणवीस असतील, हो, फडणवीसाकडून सगळे प्रसाद लाड असतील, किंवा हे सगळे लोक महाराष्ट्राला लुटून खाणारे लोक आहेत. हो. म्हणजे आता अमित शहानं तेव्हा प्रसाद लाडला कॉर्डिनेटर केलं ह्या 3 युतीचं. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे कॉर्डिनेटर काय केलंय की ह्या सगळ्यांना तिने सांभाळायचं आहे. तुला काय काम पडलं, तुला काय काम कळलं, आणि सगळ्याकडून लुटायचं पुन्हा. आणि सर्वात मोठा आरोप तर लाडवरतीच होतोय, भ्रष्टाचारीचा. हो, नाही विशेष नाही ना. म्हणजे मोठमोठ्या कंपन्या वेगवेगळ्या काढायच्या. हो. 1 रुपयाची जिथं वस्तू, आता समजा लातूरमध्ये 1 रुपयामध्ये एखादी वस्तू, ते 1 रुपयामध्ये काम होत असेल, तर प्रसाद लाडला त्याच वस्तू, त्याच कामाचं 100 रुपयामध्ये करून द्यायचं. अच्छा. त्याचं वाटप 50 रुपये वाटप ह्या लोकांना होणार, हा, हा, हा. आणि बाकीचे 1 रुपयाचे अजून 49 रुपये तो कमवणार. ह्याच्यामध्ये जनतेचंच हे आहे ना. मग जनता भिकाला लागणारच झाली ना ह्याच्यामुळं. म्हणजे फडणवीस असतील, अमित देशमुख असतील, शरद पवार असतील, तर हे लोक, यांना लोकांची सेवा करायची नाही किंवा लोकांचं काम करण्यामध्ये यांना कुठलाही स्वारस्य नाही. स्वतःचं यांना फक्त स्वतःचं अजून कसं आपल्याला मोठं होता येतंय. आणि ह्यांची जी इथं ज्यावेळेस भारतामध्ये ज्यावेळेस कंबोडियासारखी परिस्थिती होईल, हो. अतिश्रीमंत आणि अतिगरीब, हा, हा, हा. तर त्यावेळेस हे लोणचे फुलेकर प्रदेशामध्ये मोठे उद्योगपती म्हणून तिकडे राहतील शाननं. अच्छा. पण इथल्या लोकांना त्याचं भोगतान करत बसावं लागेल, भोगत बसावं लागेल त्यांना. सामान्य कार्यकर्ता सुद्धा आमदार नाही तर खासदार होऊ शकतो, परंतु वंचित बहुजन आघाडीमध्येच, इतर गोष्टीमध्ये किंवा इतर पक्षामध्ये नव्हे. कारण की इतर पक्षामध्ये सगळे बांधिलकी आहेत आणि राजेशाही थाट आहे. आणि दुसरी गोष्ट पाहता गेली तर स्वतःचं लातूर शहर मतदारसंघ जे सांभाळू शकत नाही तर ते महाराष्ट्राचं नेतृत्व कसं करतील? म्हणजे थोडक्यातच यांचं असं म्हणणं आहे की ओ भावी मुख्यमंत्री, अगोदर स्वतःचे कार्यकर्ते सांभाळा, त्याच्यानंतरच महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा विचार करा. एकूण पाहता गेलं तर भाऊची अशीच प्रतिक्रिया आलेली आहे. पाहत रहा NB मराठी न्यूज. यापुढेही अशाच नवनवीन घटना घेऊन येणार आहे. NB मराठी न्यूजसाठी नितीन भाले, लातूर.